आपले हिरवे सवंगडी. इयत्ता तिसरी. परिसर अभ्यास. धडा 4. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि निसर्गाची ओळख करून घेऊया. आपला परिसर. आपल्या अवतीभोवती हवा, झाडे, पक्षी, प्राणी, शेते, घरे, रस्ते, वाहने, डोंगर, तलाव, पाणी, माती, दगड हे सगळे आहेत. या सर्वांचा मिळून परिसर बनतो. सजीव. वाढ होते, हालचाल करतात, अन्न, हवा, पाणी लागते, पिलांना जन्म देतात. निर्जीव. वाढ होत नाही, हालचाल नाही, अन्न, हवा, पाणी लागत नाही. सजीव आणि निर्जीव यातील फरक. सजीव. अन्न, हवा, पाणी यांची गरज असते. वाढ होते, हालचाल करतात, पिलांना जन्म देतात, परिसरातील घटनांना स्वतःहून प्रतिसाद देतात. निर्जीव. अन्न, हवा, पाणी यांची गरज नसते, वाढ होत नाही, हालचाल करत नाहीत, पिलांना जन्म देत नाहीत, परिसरातील घटनांना स्वतःहून प्रतिसाद देत नाहीत. सजीवांचे प्रकार. वनस्पती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकत नाहीत. स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राणी. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकतात. स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. वनस्पती एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांची वाढ होते व बियांपासून नवीन रोपे तयार होतात. म्हणून वनस्पती सजीव आहेत. झाडांचे अवयव. तुम्हाला जसे हात, पाय, नाक, डोळे हे अवयव आहेत, तसेच झाडालाही अवयव असतात. मूळ. जमिनीतून पाणी व अन्न शोषते. खोड. झाडाला आधार देते. पान. अन्न तयार करण्यास मदत करते. फूल. सुगंध देते, फळ तयार होते. फळ. बिया असतात, नवीन रोप तयार होते. वनस्पतींचे प्रकार. वृक्ष. खूप उंच, मजबूत खोड. उदाहरणार्थ आंबा, वड, पिंपळ, चिंच. झुडूप. कमी उंची, कठीण खोड. उदाहरणार्थ गुलाब, जास्वंद, करवंद. रोपटे. नाजूक, लहान खोड. उदाहरणार्थ तुळस, गवत, सदाफुली. वेल. नाजूक, लवचिक खोड, आधाराने वाढते. उदाहरणार्थ जुई, काकडी, भोपळा. वनस्पती अन्न कसे तयार करतात? हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तृणधान्य. गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ. भरडधान्ये पोषक असतात. राजगिरा, जव. कडधान्य. उडीद, हरभरा, मसूर, मूग, वाटाणा, तूर. डाळी यांपासून तयार होतात. तेलबिया. शेंगदाणा, जवस, तीळ, करडई, सूर्यफुलाच्या बिया. तेल मिळते. आनंददायी परसबाग. घराच्या आसपासची जागा वापरून भाजीपाला व फळे लावणे म्हणजे परसबाग. भाजीपाला. वांगी, टोमॅटो, कोबी, भेंडी, मेथी, पालक, चाकवत. औषधी वनस्पती. कोरफड, तुळस, ओवा, हळद, आले, गवती चहा, पुदिना. वेलवर्गीय. काकडी, भोपळा, दुधी, कारली, घेवडा आधाराने वाढतात. हजारो वर्षांपासून भारतात आयुर्वेदिक औषधे वापरली जातात. हळद, तुळस, अडुळसा, लवंग, दालचिनी. जंगलाचे उपयोग व रक्षण. औषधी वनस्पती. जंगलातून अनेक औषधी वनस्पती मिळतात. शुद्ध हवा. जंगले शुद्ध हवा देतात व पाऊस योग्य राखतात. लाकूड.
बांधकाम व इंधनासाठी लाकूड मिळते. प्राण्यांचा निवारा. जंगल प्राण्यांचे घर आहे. वणव्यामुळे त्यांना हानी होते. देवराई म्हणजे गावकऱ्यांनी जपलेले छोटेसे जंगल. संरक्षित वने शासनामार्फत राखली जातात. जंगलाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. माहीत आहे का? ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. ताम्हणाला जारूळ, बोंडारा अशीही नावे आहेत. वनस्पतीशास्त्रज्ञांनी याचे प्राईड ऑफ इंडिया असे नामकरण केले आहे. या वृक्षाला वर्षातून 2 वेळा फुले येतात. रानभाज्या. करटोली, टाकळा, कुडा, आंबुशी, पाथरी, केना, भुईआवळा, आंबाडी, घोळभाजी. जंगलातील पौष्टिक भाज्या. करून पहा. मूग, धने, मोहरी, गहू ओलसर मातीत टाका. दररोज निरीक्षण करा. बी कसे रोपट्यात बदलते ते पहा. आम्ही हे शिकलो. परिसर. आपल्या सभोवताली सजीव, वनस्पती, प्राणी व निर्जीव दगड, पाणी घटक असतात. झाडाचे अवयव. मूळ, खोड, पान, फूल, फळ यावरून प्रत्येक झाडाची वेगळी ओळख असते. वनस्पतींचे प्रकार. वृक्ष, झुडूप, रोपटी, वेल. आपल्या परिसरात विविध वनस्पती दिसतात. अन्न निर्मिती. हवा, पाणी, सूर्यप्रकाश यांच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात. जंगल रक्षण. परसबाग लावा, जंगल जपा. निसर्गाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.